बाई मुगलीलाच खायची होती शेवभाजी, ढंगळंग मचळंग ढंगळंग मचळंग. म्हणून का नाही कांदा असा हुबा हुबा कापून घ्यायचा, टमाटर बी की नाही असं हुबं हुबं कापून घ्यायचं बघा. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं टमाटर कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यात आलं लसूण घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि त्याला चांगलं गरम झालं की नाही वरनं टाकायचा खडा मसाला आणि वरनं टाकायचा कढीपत्ता. आणि कढीपत्ता चांगला नाचला की नाही मग पुन्हा टाकायचं वाटल्यालं वाटण दमान आणि त्याला असं त्याला सुटेपर्यंत का नाही असं भाजायचं बघा. आणि वाटणाला चांगलं त्याला सुटल्यावर का नाही वरनं टाकायचा सुका मसाला, धन पावडर जिरा पावडर तिखट हळद हे सगळं टाकायचं बघा. मसाला रसून करपुनी म्हणून टाकायचं वैसं पाणी आणि त्याला खुश करण्यासाठी वरनं टाकायचं वैसं मीठ आणि किंचित वैशी टाकायची साखर. आणि एकीकडे चांगला मसाला शिजतोय तर दुसरीकडे ही पाणी गरम करायला ठेवलं होतं बघा. पाहुणं लक्ष द्या, पाणी नेहमी गरमच घालायचं बघा, कारण गरम पाणी घातल्यावर का नाही तर्री चांगली मस्ती येते बघा. आणि पाहुणं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये हळूहळू गरम पाणी असं टाकायचं बघा. आणि वरनं टाकायची वैशी कोथिंबीर आणि 2 मिनिटं शिजू द्यायचं बघा. आणि पाण्याला अशी रटा 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 उकळी आल्यावर का नाही त्याच्यावरनं घालायची शेव. आणि शेव घातल्या लगेच गॅस एकदम कमी करायचा बघा, नाहीतर शेव सगळी त्या पाण्यामध्ये विरघळून जाईल. आणि बाबो काय चमचमीत झणझणीत आणि रसदार शेवभाजी झाली होती बघा पाहुणं. असा लिंबू एक घ्यायचा आणि त्याच्यावरनं पिळायचा बघा. आहा काय मस्त घमघमाट वास सुटला होता बघा शेवभाजीचा. मला तर का नाही बघूनच भूक लागली होती बघा. मला तर काय दम निघत नव्हता बघा पाहुणं. म्हणून का नाही मी असं शेवभाजी खायला चालू केलं बघा. आणि कुठे चाललंय पाहुणं, करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब.